नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। खूप दिवसातून तुमच्या भेटीसाठी आज तुमचा भाऊ एका नवीन विषयावर बोलणार आहे। विषय म्हणजे असा की राम मंदिराचा मुद्दा जेव्हा निघतो त्या मुद्द्यावर काही जण आपली मत मांडतात की राम मंदिर नको, त्या ठिकाणी शाळा कॉलेज असायला हवे, यातून मुलांना ज्ञान प्राप्त होईल, किंवा या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे म्हणजे त्यातूनच लोकांचा उपचार होईल असं त्यांचं मत आहे। पण आज त्याच्यावरच आपण प्रॅक्टिकल बाजू आणि धार्मिक बाजू दोन्ही समजून घेऊया आणि सत्य काय आणि काय असायला हवं हे जाणून घेऊया। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। ये है हमारा हिंदू राष्ट्र, एक दिन यहाँ पर भगवा लहराएगा। सवाल ये है कि जैसे कि यहाँ पे सांस्कृतिक समागम हुआ था अंतर्राष्ट्रीय, वहाँ पे 1000 फीट राम जी की प्रतिमा बनने के लिए घोषणा किया गया था, तो उससे हमें स्टूडेंट को तो कोई बेनिफिट नहीं। तर प्रश्न असा उपस्थित करतात की राम मंदिराचा विद्यार्थ्यांना फायदा काय आणि हॉस्पिटल कॉलेज यांचा फायदा होऊ शकतो। तर आपण याच्यावर प्रॅक्टिकल विचार करायचा आहे, कुठलीच हेट पसरवायची नाही, आपण फॅक्टवर बोलायचं आहे। आज मध्यंतरच्या काळांमध्ये आपल्या 2021 मध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना सारखा महामारी पसरली होती आणि यामध्येच अत्यंत आर्थिक परिस्थिती सगळ्या देशांची खालावली होती। पण या वेळेस सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर ती मंदिरांनी केली होती। आपण तुमच्या जवळपासच्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मंदिरं ही गरीब लोकांना फूड पॅकेट देणं असेल, पाणी देणं असेल, किंवा बरीच काही धान्यांची मदत करणं असेल, या गरीब लोकांना मंदिरं मदत करत होती। याच्यात नेक्स्ट लेवलला जाऊन म्हणलं तर अनेक अशी मंदिरं आपल्या समोर येतात की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये कोट्यांमध्ये मदत केलेली आहे। तर त्यांचीच नावं आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। तर किती मंदिरांनी किती आपल्याला कोरोनाच्या काळात मदत केलेली हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। तर सुरू करूया। सिद्धिविनायक मंदिराने 10 कोटी रुपये दिलेले आहेत आणि पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांनी 1 कोटी रुपये दिले। सोमनाथ मंदिर 1 कोटी रुपये, जगन्नाथ मंदिर 120 बेड दिलेले आहेत, शिर्डी साईबाबा ट्रस्ट यांनी 51 कोटी रुपये दिलेले आहेत, स्वामीनारायण मंदिर 2 कोटी रुपये आणि हजार बेड दिलेले आहेत, आणि तिरुपती बालाजी मंदिर 200 कोटी रुपये दिलेले आहेत। आणि अशी कितीतरी मंदिर आहेत की आज आपण यांची गिनती करू शकत नाही। आणि आपल्या परिसरातील छोटे मोठी जी मंदिर आहेत त्या मंदिरांनी तर खूप मदत केलेली आहे आसपासच्या परिसरामध्ये, आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। त्यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मंदिर आपल्या समाजासाठी आणि आर्थिक परिस्थिती जर एखाद्या संकटामध्ये अडकला असेल आपला भारत, तर यातून बाहेर येण्यासाठी मंदिरं किती उपयोगी आहेत। आणि याच्याच उलट उदाहरण घ्यायचं म्हणलं तर पाकिस्तानमध्ये हिंदू देवी देवतांच्या मंदिरांवर विरोध करत त्यांनी ती मंदिरं फोडली होती। याचं एक व्हिडिओ क्लिप सुद्धा पहा। तुम्ही हिंदूंच्या देवी देवतांचा अपमान झालेला आता पाहिलाच असेल, दगडफेक पाहिली असेल, प्रचंड रागवलेले पाकिस्तानी पाहिले असतील, पण आत्ताच यांच्यावर आलेली, या कारणामुळे आलेली परिस्थिती सुद्धा बघून जायलाच हवं तुम्ही। पाकिस्तान अखेर दिवाळखोर झालाय। खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच ही कबुली दिलेली आहे। संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचं जाहीर कार्यक्रमात मान्य केलंय। पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट आहे की आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल की कशी परिस्थिती आज पाकिस्तानवर आलेली आहे। आणि जर एक फॅक्ट सांगायचं म्हणलं ना, रियालिटी सांगायची म्हणलं तर जर हिंदू देवी देवतांची जर मंदिरं फोडली नसती तर आज ही पाकिस्तानवर परिस्थिती आली नसती। मंदिराच्या महाप्रसादावर आज पाकिस्तान जगला असता, आणि ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्यच करावी लागेल। आणि पहिल्यापासूनच एक इतिहास याला साक्षी आहे की जो हिंदू देवी देवतांचा अपमान करतो ना, तो त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही। उदाहरणार्थ तुम्ही लाखोचं सैन्य घेऊन आलेला अफजल खान 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, याचं उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो। यावर काही जण कॉमेंट मध्ये येऊन सांगतील की दादा पैसा जास्त महत्वाचा आहे का, पैसाच उपयुक्त आहे का, मंदिरांचा दुसरा काही फायदा नाही का? नाही, मंदिरांचा सगळ्या गोष्टींमध्ये फायदा आहे। आपण आता प्रॅक्टिकली जर विचार केला, आर्थिक दृष्ट्या विचार केला आता की संकट काळामध्ये मंदिरांची मदत होऊ शकते, तर आता आपण धार्मिक मुद्दा समजून घेऊया। श्रीरामांच्या नावांमध्ये एवढी ताकद आहे की यांच्या आदर्शावर इतिहास सुद्धा घडू शकतो आणि या श्रीरामांचा आदर्श घेऊन इतिहास घडवण्याचं सामर्थ्य प्रत्येक हिंदू तरुण ठेवतो। आणि हिंदू तरुणांमध्ये हे म्हणलं जातं की ज्याला छंद नाही रामाचा तो ध्येय काय कामाचा। याच प्रकारे
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आई जिजाऊ यांनी सुद्धा महाराजांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगूनच मोठं केलं, यांचा आदर्श दिला, म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आणि जर आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि रामांचे कृष्णाचे विचार जर आपल्या प्रत्येक तरुणांच्या मनात असतील तर हिंदू राष्ट्र होण्यापासून आपल्याला कुणीच अडवू शकत नाही असं मला वाटतं. आणि जर हे करायचं असेल तर राम मंदिर हे झालंच पाहिजे. राम मंदिर आपल्याला सतत रामायणाची आठवण करून देतं. रामायणामध्ये संस्कार काय असतात हे नक्की सांगितलेलं आहे. पित्याच्या एका शब्दावरती श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगला. आदर्श मुलगा कसा असावा हे रामायणातून समजतं. लक्ष्मणजींनी कधीच आपल्या सीतेच्या मुखावर कधीच नजर टाकली नाही. हे एक आदर्श बहीण भावाचं आणि वहिनीचं नातं किती सन्मानजन्य असावं हे सांगून जातं. आणि हनुमानजींनी समुद्र पार करून सीतेपर्यंत संदेश पोहोचवला आणि संजीवनी पर्वत उचलला. निपाप भक्ती काय असते हे याच्यामधून समजून जातं. आणि श्रीरामांनी समुद्र पार करून सीतेपर्यंत पोहोचले आणि सीतेने सुद्धा शेवटपर्यंत श्रीरामांची वाट पाहिली. हे एक उत्तम प्रेमाचं उदाहरण शिकवतं. रामायणामध्ये प्रेम, कर्तव्य, भक्ती, शौर्य या जर सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर रामायण नक्की आठवलं पाहिजे. आणि हे रामायणाची आठवणच राम मंदिर करून देतं. त्यामुळे राम मंदिर बनणं हे राम मंदिर बनायलाच हवं. त्यामुळे आपल्याला मान्य करावंच लागेल की शाळा कॉलेज तर 10 वेळा होत राहतील, कारण शाळा कॉलेजमध्ये काही घटना घडतात या आपण कोरोना काळात पाहिल्याच. पण राम मंदिर हे झालंच पाहिजे. त्यामुळे आदर्श पुरुष घडतील आणि आपला भारत सुद्धा आदर्श होईल आणि एक दिवस हिंदू राष्ट्र हे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.